जय शिवराय मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच एखाद्या सर्वे नंबरच्या डिजिटल नकाशासोबत त्या जमिनीचा त्या जमीन मालकाचा सातबारा देखील दिसणार आहे आणि याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असलेले हद्दीबाबतचे वाद मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाचे असे प्रकल्प राबवले जात आहेत। याच्यामध्ये ई नकाशा असेल, भू नकाशा असेल, याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अक्षांश रेखांशासह डिजिटल नकाशा हा उपलब्ध करून दिला जात आहे आणि आता या अक्षांश रेखांशासह उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या डिजिटल नकाशासोबतच त्या सर्वे नंबरमधील मालकीचा सातबारा देखील दिसणार आहे आणि याच्यासाठी राज्यामध्ये एक महत्त्वाचा प्रकल्प देखील राबवला जात आहे। मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी ई मोजणी प्रकल्पाच्या माध्यमातून केली जात आहे। मोठ्या प्रमाणात रोडच्या माध्यमातून ही जमिनीची मोजणी तात्काळ करण्यासाठी मदत होत आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोवर खरेदीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या रोवरच्या माध्यमातून मोजणी करत असताना त्या जमिनीचे अक्षांश रेखांश उपलब्ध होत आहेत आणि हेच त्या जमिनीच्या त्या सर्वे नंबरच्या नकाशासोबत जोडले देखील जात आहेत। मित्रांनो, जमिनीचे अक्षांश रेखांश मिळाल्यामुळे ती जमीन कुठे उपलब्ध आहे, म्हणजे कुठल्या ठिकाणी आहे, हे सहजासहजी शोधणं शक्य होत आहे। अशा प्रकारचे अक्षांश रेखांशासह असलेले नकाशे हे GIS प्रणालीद्वारे सातबाऱ्यासोबत जोडले जात आहेत। याचबरोबर नकाशाचं डिजिटायझेशन केलं जात आहे, जिओ रेफरन्सिंग केलं जात आहे आणि याच्यासाठी राज्यातील 772 गावामध्ये 31 मार्च 2024 पर्यंत प्रायोगिक तत्वावरती एक प्रकल्प राबवला जात आहे। या 772 गावामध्ये या नकाशाचं डिजिटायझेशन, त्याच्या लिंकिंग ही प्रक्रिया सुरू झाली आहे, जो प्रकल्प 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे आणि याच्यानंतर राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे, ज्याच्यामुळे नकाशाचं जिओ रेफरन्सिंग असेल आणि GIS प्रणालीद्वारे या सातबाऱ्याला हा नकाशा जोडणं असेल, या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे। त्याच्यामुळे अक्षांश रेखांशामुळे ती जमीन कुठं आहे आणि कोणाच्या मालकीची आहे हे सहजासहजी तपासणं शक्य होणार आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे संभ्रम, गैरसमज आणि दिशाभूल आणि किंवा जी काही लुबाडणूक वगैरे होते ती सुद्धा कुठेतरी कमी होण्यासाठी मदत होईल। शेतकऱ्यांच्या आपापसात उद्भवणारे वाद देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये राबवला जात आहे, ज्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे। धन्यवाद।